उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीमध्ये विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या पराभवावर आणि वन नेशन इलेक्शनवर तसंच जनसुरक्षा बिलावर महत्त्वाचं भाष्य केलंय। ह्यांची संपूर्ण वाटचाली एकाधिकारशाहीकडे चाललेली आहे, हुकुमशाहीकडे चाललेली आहे। सगळं पहिलं आम्हालाही गोंडस वाटलं होतं, कारण तेव्हा काश्मीरमध्ये काय त्याला वेगळे पंतप्रधान वगैरे असे ते एक शब्द होता, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या एका बहकाव्यात आलो। काश्मीरमध्ये 370 कलम काढलं पाहिजे याच्यावरती त्याही वेळेला ठाम होतो, आम्ही पाठिंबा दिला आणि आजही मी ठाम आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण एक निशाण, एक विधान आणि एक प्रधान, आता वन नेशन वन इलेक्शन, मग त्याच्यानंतर वन नेशन वन लँग्वेज पण करतील, मग त्याच्यानंतर म्हणजे सगळं काही। बरं, नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहणार, म्हणजे वन पार्टी, ही एकाधिकारशाही चाललेली आहे। वन पार्टी वन इलेक्शन, वन पार्टी मग नो इलेक्शन होईल, नो इलेक्शन। बरं, हे बिल जर का आणलं, म्हणजे आता त्यांनी काल मंजूर केलं, बघू पुढे काय होते। महिलांवरचे अत्याचार थांबणार आहेत का? चोऱ्या माऱ्या खून दरोडे थांबणार आहेत का? लूटमार जी चालू आहे ती थांबणार आहे का? अगदी मध्ये आलो तर समृद्धी महामार्गावरती लूटमार चालले, इकडे लूटमार चालले, तसं नाही आहे हे। मी बिल वाचलं आणि काल मी बोललो, त्याची सुरुवात फक्त त्यांनी सांगितले कडव्या डाव्या विचारसरणीची। तर असं करण्यापेक्षा तुम्ही दहशतवादी, देशविघातक, देश विघटनकारी या शक्तींविरोधी आतापर्यंत आपण लढत आलेलो आहोत। अमित शाह पण बोललेत की आता नक्षलवाद संपत आलेला आहे, नक्षलवाद किंवा दहशतवाद संपवायला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते, ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती। की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत, तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे, आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती, आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत। लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे, तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडंसं एक आउटलेट द्यावं लागतं आणि नवीन झरा यावं लागतो। ज्या गोष्टी आपण थोडंसं, मी असं म्हणेन की एखाद्या वेळेला भावनेच्या भरात किंवा प्रेमामुळे आपण करत नाही आणि त्या माणूस अयोग्य आहे, पण काय करणार, तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा नवीन दुसरा माणूस घेतो, तेव्हा बरं वाटतं की अरे साले बला गेली एक। आता जे आमच्यातनं गेले ते तिकडे जाऊन काय काय दिवे लावतात तुम्ही बघताय, होय, त्याच्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे ना, काही बँड वाजतायत। हा जो काही ठाकरे ब्रँड म्हणा, हा आम्ही नाही बनवलेला, हा लोकांनी स्वीकारलेला आहे। कारण त्यांना माहिती आहे की ठाकरे हे प्रामाणिक आहेत, स्वार्थी नाहीत, आपल्यासाठी लढणार आहेत, आपल्या व्यथा आणि ज्या काही वेदना आहेत त्यांना वाचा फोडणार आहेत, अगदी निर्भीडपणे वाचा फोडणार आहेत। म्हणून आज महाराष्ट्रातली जनता इतके वर्ष ही आमच्या सोबत राहील। तो नुसता ब्रँड नाही, तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले। कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे निवडणूक आयोग दुसऱ्याला देऊ शकेल किंवा ते गोठवू शकेल, खरं गोठवायला पाहिजे जर असा वाद असेल, पण शिवसेना नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाही, तो अधिकारच नाही निवडणूक आयोगाला। कारण ते शिवसेना हे नाव माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी दिलेलं आहे। उद्या मी निवडणूक आयुक्ताचं नाव बदलून त्याचं नाव धोंड्या ठेवलं तर अधिकार आहे का? पण मग जर माझं नाव बदललं तर मी त्याला धोंड्याच म्हणणार, तर त्या धोंड्याला हा पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाहीये। त्या धोंड्याला शिवसेना नाव दुसऱ्याला देताच येत नाही ना, तो त्याच्या अधिकारच्या बाहेरच आहे। पण त्या धोंड्याला शेंदूर फासणारे दिल्लीत बसलेत म्हणून चालतंय। महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागल्यानंतर एवढं बहुमत मिळालं, 5वी जल्लोष कुठे झाला? अख्खा महाराष्ट्र आनंदाने न्हावून निघायला पाहिजे होता, तो अवाक्ता झाला होता। अजूनही लोकांना, म्हणजे लोक मला अजूनही सांगतात की साहेब, ग्रामीण भागातले लोक, की साहेब आम्ही ठरून तुम्हाला मतदान केलं तरी आमच्या गावामध्ये एवढीच मतं ही मिळूच शकत नाही तुम्हाला, आम्ही सगळ्यांनी ठरवून मतदान केलं होतं। पूर्वी जे बॅलेट पेपर होते त्याच्यात मी मतदान कोणाला केलंय, माझं मत कुठे जातंय हे शेवटपर्यंत मला कळत होतं। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।